करू मनमानी आवडी सतानी आकाशी झेप घेणारी कायम सोबत देणारी गोड तुझी तुझी स्माइली तुझी माझी यारी तो फेके दुनिया सारी करू मनमानी आवडी ये तोंडावर तोंड किती झाले कसे बोलू कसे मात्र आता सोडणार नाही गणित विज्ञान सारा झोल झोल इतिहास भूगोल सगळं गोल गोल शाळा सुटली नारे नारे ना 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 One, two, three. Thumbs up करा. कोणी भिडणार नाही कोणी नडणार नाही आपला जबराट दरार आहे र तुला कळणार नाही तुला वळणार नाही आपला डेंजर कारभार आहे र का उडतोस रे भिडतोस रे कावळ्यांचा बनवून थवा आपली टोळी हाय वाघाची रे तू खपशील नडशील जवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा इथं तिथं या हवा देखू जहा हाय आपलीच हवा तर सर्वात आधी इथे जमलेल्या सर्व मित्रमैत्रिणींचं आपल्या या 26व्या गेट टुगेदर मध्ये मनापासून स्वागत. खरं तर काही नाती ही रक्ताची नसतात, ती कुठली असतात तर आठवणींची, आपल्या मैत्रीची आणि आपल्या शाळेय दिवसांची. आणि आपली सुद्धा ही जी नाती आहे ती अशीच आहे. आणि आपल्याला माहिती आहे की आजचा हा क्षण हा पुन्हा एकदा तसाच भाग्याचा क्षण आपल्या आयुष्यात आलेला आहे. कारण की हा क्षण असा आहे की आपण पुन्हा एकदा त्याच जगात जाणार आहोत जेव्हा आपल्याला भविष्याची चिंता नव्हती. आपल्याला फक्त काय होती, मजा मस्ती शाळेतली ती होती. आणि तोच क्षण आज इथे जगण्यासाठी आपण आलेलो आहोत. आपल्याला सर्व आठवते का आपल्याला जेव्हा प्रार्थना व्हायची आपण सर्व मैदानावर यायचो, तिथे आपल्या पुढे चालल्या असायच्या आणि जो लेट यायचा त्याला गेटच्या बाहेर उभं केलं जायचं आणि मग मास्तरांच्या सरांच्या आपल्या छडा खायला लागायच्या, कचरा उचलायला. बरोबर, मैदान साफ करायचं काम त्यांचं असायचं. त्यानंतर मग दुपार झाली की मग एकमेकांचे डबे आपण शेअर करायचो, तिथे वेगळीच मजा असायची. एक म्हणजे डबे तू आणले हे आणले विचारणं. आणि काही आपले हुशार विद्यार्थी होते ते सर आले की लगेच गृहपाठ तेवढी बाहेर काढणार आणि ज्यांचा नाही झाला मग ते मनातल्या मनात 2-3 अभंग बोलणार त्यांच्याबद्दल की बाबा हाच मोठा शाळा ते बॅक बेंचर. म्हणजे आपण जेव्हा शाळेमध्ये होतो तेव्हा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्या मित्र होते. कोणी होते सरांचे आवडते, काही बॅक बेंचर त्यांना मागे बसायला आवडतं, मागून ते काही खोड्या करायचे काही करायचे. काही जण सरांना कन्फ्युज करणारे, म्हणजे त्याने जर काही विचारलं सर पण कन्फ्युज व्हायचे असे असायचे. किंवा काही काय ते सतत भांडण, याला मारू का त्याला मारतो मी. काही चॉकलेट हिरो पण होते
पोरीच्या मागे असतील मला माहिती असेल चॉकलेट हिरो सुद्धा होते. पण जसं आपल्या जेवणामध्ये आंबट, तिखट, गोड, तुरट, खाट सगळ्या ज्या चव असल्याशिवाय ते जेवण चांगलं लागत नाही, तसंच आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा सर्व मित्र जर नसते तर आपले शाळेतले ते दिवस सुद्धा तसेच फ्लॅट गेले असते. पण हे सगळे होते म्हणून त्या सगळ्या आठवणी आपण अजूनही आठवतोय आणि ती मैत्री अजूनही तशीच टिकलेली आहे. म्हणजे आधी काय होतं तर आधी आपले सर्व आपल्या खांद्यावर काय होती, एक शाळेची बॅग होती. आता सर्वांच्या खांद्यावर जबाबदारीचं ओझं आहे, संसाराचं ओझं आहे. पण आपल्याला माहिती आहे की आपण आता प्रत्येक जण प्रत्येकाच्या क्षेत्रामध्ये पुढे गेलेलं आहे. कोण प्रोफेशनल स्वतःचा बिझनेस आहे, कोण टीचर आहे, कोण प्रिन्सिपल आलेले आहेत, प्रिन्सिपल सुद्धा आहेत किंवा ब्युटी पार्लर आहे किंवा प्रत्येक जण प्रत्येकाचा बिझनेस सांभाळून आहे. पण तरी सुद्धा आपण सर्वजण इथे एकत्र का आलेलो आहोत, कारण की आपल्यात काहीतरी बॉन्डिंग आहे. आणि एक महत्वाची गोष्ट, आपल्या वेळी मोबाईल नव्हते, सोशल मीडिया नव्हता, पण जी नाती होती ती मनाने जोडलेली होती. आणि म्हणूनच आज आपली जी मैत्री इतकी घट्ट टिकून आहे ती त्यामुळेच आहे. आणि बरोबर, आणि आपण किती मोठे झालो, कोणी मोठा प्रिन्सिपल असेल, काही असेल, कोणी त्याच्यामध्ये CEO असेल, मोठा असेल, पण तरी सुद्धा आपण सर्व आज एक आहोत. आणि ह्या एका नात्याने आपण जोडलेलो आहोत, ती म्हणजे आम्ही आहोत SSC बॅच 1999-2000. म्हणजे ही जी एक गोष्ट आहे आपल्या सगळ्यांना जोडून ठेवलेली आहे. हा एक दिवस आपण त्या आठवणीमध्ये जाणार आहोत, तसंच जगणार आहोत, लहान होणार आहोत. कारण की आपल्याला जसं आपण मोठं झालं, संसारात पडलं, आपल्याला सर्व मॅच्युअर लेवल आली, जबाबदारी सांभाळता सांभाळता आपण मुलांकडे लक्ष दिलं, आपल्या संसाराकडे लक्ष दिलं, म्हणजे आपल्या स्वतःकडे लक्ष द्यायला कधीच वेळ मिळाला नाही. शाळेच्या दिवसामध्ये आपण जे जे काही एन्जॉय केलं तर त्या सगळ्या आठवणी आज आपण इथे आठवणार आहोत. तर त्यासाठीच आपला आजचा दिवस आहे. आपण खूप मनमुराद एन्जॉय करूया. स्विमिंग असेल तिथे स्विमिंगमध्ये एन्जॉय करूया, रील्समध्ये भाग घेऊया. आपले जे खेळ आहेत ते खेळामध्ये सगळेजण सहभाग घेऊया. सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये सगळ्यांनीच नावं दिलेली आहेत. डान्समध्ये तर ते सगळे नाचणारच आहेत. कोण नाचलं नाही तर ते समूह नृत्यामध्ये सगळ्यांना नाचवणार आहे मी. शेवटी सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आता जसा मी मेसेज टाकला होता आणि पल्लवीने मुलींच्या ग्रुपवर सुद्धा मेसेज टाकला होता की आपल्याला शाळेच्या आठवणींमध्ये जायचं म्हणजे काय आहे, कुठल्या आठवणी, तर आपले पण काही किस्से असतील की नाही शाळेतले प्रत्येकाचे. 5वी पासून, असं नाही की 10वीचे, 5वी पासून ते 10वी पर्यंत आपला जो प्रवास होता कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयामध्ये, तर तिथे तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडलं असेल, काही फनी घडलं असेल, काही इमोशनल असेल किंवा असा प्रसंग जो अजूनही तुम्हाला आठवतोय, तुमच्या मुलासोबत शेअर करताय, तुमच्या नवऱ्यासोबत शेअर करताय, असा काही प्रसंग असेल तर आपण तो आता शेअर करणार आहोत. प्रत्येक जण आपले आपले काही किस्से असतील तर ते अच्छा माझ्याला झाले का? हा, पण मी बोलल्यानंतर मग प्रत्येकाने चालू करायचं, असं नाही झालं पाहिजे की मग हा बरं मी काय बोलणार, मी बोलणारच नाही, मी थांबणारच नाही. मग 6 वाजेपर्यंत 5वी ते 10वी पर्यंतचे किस्से आहेत माझ्याकडे. तर बरं, माझा किस्सा सांगतो मी. या माझ्या किस्स्यामध्ये चेतन बागवे पण इन्व्हॉल्व आहे, कारण की तुम्हाला माहिती आहे आम्ही चंदू फेमस होतो. तर 8वीच्या वर्गामध्ये चेतनला पण आठवायची माहित नाही, आम्हाला चेतनला माहित नाही, पण माझं तुम्हाला तर माहित असेल, पोरींना खूप लाजायचो. म्हणजे माझ्या गृहपाठाची मी केली वही पोरं घेऊन पोरींना द्यायचे, त्यांच्या सेटिंग लागल्या, मी अजून कुमार आहे. तर 8वीच्या वर्गामध्ये समूह गायनाची स्पर्धा होती. त्या आपल्या कर्मवीर जयंतीला स्पर्धा असतात, तर त्यामध्ये स्पर्धा होती गायनाची, समूह गायनाची. त्यामध्ये आपल्या वर्गातल्या सगळ्या मुली होत्या. त्या मुलींना विचारलं गेलं की तुम्हाला मुलं कोण पाहिजे का? त्या मुलींनी 2 नावं घेतली, चेतन आणि एक मी. तर माझं असं होतं की यार या पोरींच्या सोबत कुठे मला उभं करतंय. तर आमचं ठरलं होतं चेतनचं, समूहाची जी प्रॅक्टिस असायची ती शाळा सुटल्यानंतर पोरी करायच्या वर्गामध्ये थांबून. आमचं असायचं वंदे मातरम संपलं, शेवटचं बोललं वंदे मातरम की सुटायचं, थांबायचंच नाही. आम्ही 3 दिवस असं केलं, 3 दिवस आम्ही पळालो. आम्ही पोरींकडे बघायचो नाही, आपल्याला माहिती थांबवणार आहे. 3ऱ्या दिवशी आमची कंप्लेंट केली सरांकडे. वाटते आपले थोरात सर होते का, इंग्लिशचे क्लास टीचर थोरात सर, कंप्लेंट केली. आणि मग थोरात सरांनी आम्हाला बोलवलं आणि काय प्रॉब्लेम आहे तुमचा, पोरींची कंप्लेंट आली आहे, त्यांच्यामुळे समूहगान होत नाहीये. आमच्या 8वी मधलं म्हणजे क वर्गातलं कोण आहे का, म्हणजे मला आठवत नाही कोण मुली होते, वर्गा नाही रे. तर आम्हाला शेवटी सरांनी दम देऊन त्याच्यासोबत उभं केलं. शाळा सुटली आणि पोरींची रिहर्सल सुरू झाली, आम्हाला उभं केलंय आणि ते समूह म्हणजे असं उभं लागतं. की काय
एक तर पोरींसोबत ते असं सगळं काय. मग आम्ही चेतन आणि मी आम्ही नॉर्मलच उभं राहायचो. आपलं गाणं होतं आओ बच्चो तुम्ही दिखाए झाके हिंदुस्तान की इस मिट्टी से तिलक करो ये धरती है वृंदावन की. तर आम्ही 3 ते 4 दिवस रिहर्सल केली आणि ते आमच्याला फक्त सेकंड प्राइज सुद्धा मिळालं होतं. पण असा किस्सा आहे पोरींसोबत हे करण्याचा. आता कोण? नमस्कार मित्रांनो, सर्व इथे आलेल्या सर्वांचं स्वागत आणि अभिनंदन. पुन्हा आपण एकत्र आलो आणि मला एक आठवण आता जस्ट की स्कॉलरशिप आम्हाला दोघांनाच मिळाली. 7वी क मध्ये एकत्र असताना सर्व मुलांमध्ये मला मिळाली स्कॉलरशिप आणि सर्व मुलींमध्ये स्वाती चोरमळेला भेटलेली. तेव्हा मला फार आनंद झाला कारण की त्याच्यामध्ये काय जास्त आम्हाला बक्षीस मिळालं, फक्त कंपोजच मिळाली दोघांना पण. तरी पण फार आनंद झाला की आपल्याला सर्वातून काहीतरी वेगळं मिळालं. तेव्हा आम्ही एकदम भारावून गेलेलो. बस हा माझा एक किस्सा आहे चांगला. थँक्यू. धन्यवाद. त्यांचे देशभक्तीचे किस्से सुद्धा खूप फेमस होते. एक फक्त किस्सा सांगतोय. आपल्या आता जिकडे स्टेज आहे शकुंतली परेरा त्याच्या बाजूला निलगिरीचं झाड आहे. तर महेश शिंदे त्या निलगिरीच्या झाडावर चढला होता त्याकडे घेऊन. मला अजूनही आठवत आहे तुम्हाला. आणि तिकडून तो पाकिस्तान मुर्दाबाद आणि दगड मारत होता. हमारा हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा. हिंदुस्तान जिंदाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद. कारगिल बरोबर. किस्सा पण सांगायचा. किस्सा या पोरींच्या प्रतिनिधीमधून प्रज्ञा वर्षा उद्गावकर. त्याला नसेल आठवत कदाचित, पण चंद्र स्टेशनच्या तिकडे घर होतं ना तुझं, बरोबर. तर त्या सिच्युएशन मध्ये ना त्याच्या घराच्या समोरून त्याच्या गाड्या जायच्या ना, रणगाड्या वगैरे जायचे. हा घरात बाहेर आणि काय नारे द्यायचा माहिती नाही. गाडी परत घरी यायचा. याच्यावरती प्रतिक्रिया. ऍक्च्युली काय झालं तेव्हा ना आपलं बॉर्डरवरती युद्ध चालू होतं ना आणि सतत ते टीव्हीवरती यायचं आणि टीव्हीवरती असताना मला एकदम असं वाटायचं की नाही आता मला तिथे जायचं आहे काही पण ते मला आता जस्ट आठवलं कारण की तिथे म्हणजे बातम्यांना सारखं बघायचं नाही मी आणि सतत ते माझ्या पुढे यायचं. त्याच्यामुळे मी एकदम भारावून गेलेलो की नाही मला जायचं आहे काय पण असू दे. आणि रात्री तर मला अक्षरशः मला अजून आठवलं की माझ्या वडिलांनी आणि आईने माझा पाय बांधून ठेवलेला त्यांच्या पायांना की बाबा मी रात्री उठून जाईल क्रिकेट म्हणून. आणि मी एकदा गेलेलो सुद्धा. पण काय तिथपर्यंत काय पोहोचू शकलो नाही. पण आता आहे व्यवस्थित. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. आम्हाला तुझा अभिमान आहे की आपण 40 वर्षांनी बघायला मिळाले आम्हाला. आपला महान या नाही काहीतरी काय होता किस्सा माहिती आहे मला. किस्सा आहे देवेंद्रचा किस्सा पण ऐकूया. 8वी क मध्ये आपण 8वी क मध्ये भगत मॅडम होते आपल्याला. भगत मॅडम बरोबर. भगत मॅडम जेव्हा आली ना आपली लाकडाची खुर्ची होती त्याला बाजूला असे हे होते उठली ना आता खुर्चीवर बसते होते. आता नंतर ना मॅडमनी बरोबर ते दोन्ही काढून टाकले. हा एक किस्सा जाम फनी झालेला तेव्हा. प्रीती आहे लीडर, तो सर्वांची लीडर. 8वी की 9वी क म्हणजे एवढं आठवत नाही. आपण क मध्ये पण आम्हाला हिंदीला मोरे सर होते बरोबर ना. तर सरांनी होमवर्क दिलेला मेरा प्रिय नेता. एकेकाला सगळ्यांना वाचायला सांगितलं. तर मला जास्त आठवत नाहीये. पण जेव्हा यशोधरला उभं केलं तर त्याने जेव्हा वही उघडली आणि तो बोलला, सर बोलले की बोल काय कोण आहे ते वाचून दाखव. आणि तो बोलला की मेरा प्रिय नेता अरुण गवळी. कौन है ये लोग, कहाँ से आते हैं? मी पहिली 2 वर्ष भाईदर वेस्टला होती शिकायला आणि ज्या वर्षी मी आली त्या वर्षी योगेंद्र सर म्हणून होते. तर नवीनच होती आणि योगेंद्र सरांना गाणी ऐकायला खूप आवडायची
आणि ते बोलायचे जयेश उठ आणि आता गाणं बोलून दाखव. आणि जयेशची त्यांची रोजामधली गाणं होती आणि ते पूर्ण जयेश कडून ते गाणं ऐकून घ्यायचे. धन्यवाद धन्यवाद. याच्यामुळे मला दुसरं आठवलं की संजय सर चित्रकलेला जी तोंडी परीक्षा घ्यायची तर त्यामध्ये सगळ्यांना गाणं काहीतरी बोलायला सांगितलं. प्रत्येकाने गाणं बोलायचं. प्रत्येक जण ह्याच्यावरती त्याच गाणं बोलायचे. रोजा जाने मन तुही मेरा दिल. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. शेखर 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 चंद्रशेखर चंद्रशेखर अरे आप किस साल यार आहे चंद्रशेखर माझ्यातर्फे गेट टुगेदरसाठी आलेल्या सर्व मंडळींचे हार्दिक आभार. माझा असा किस्सा आहे, 9वी अ मध्ये असताना आम्ही इंग्लिशमध्ये टॉपर. माझे वगैरे आमचे पेपर एक्झामचे पेपर बघायला आम्हाला हे करायचे दाखवायचं. अशी स्टेज परीक्षा झाली. इंग्लिशचा पेपर 2 दिवसाने पेपर चेकिंग करून आले. सगळ्यांना पेपर वाटले. आम्ही टॉपर ना इंग्लिशमध्ये. सगळे म्हणजे कसे मुलांना सवय आहे तुला किती रे तुला किती रे असं आम्हाला माहिती आम्हाला किती पडले ते. तर सगळे एकत्र आले. आम्हाला दाखवायचेच नव्हते आम्ही टॉपर आहोत. आमच्या जवळ यायचे अरे तुला शेखर किती रे दाखवायचं पेपर मी पकडला कोणी पाहू शकत नाही. अरे बाहेर पकडला बाहेर पण खेचतात बाहेर जाऊन बघायला मी काय आम्ही तर करेक्शनची परत वेळ आली. सगळ्यांचे नंबर आले. 51 माझा नंबर 51 शेखर आले. नाही करायला कारण माझ्याकडे तुकडाच होता. मॅडम घेऊन गेलो. अरे पेपर कुठे आहे पेपर पहिला नाही खाला. पहिला जा घेऊन दे पहिला पेपर. असा माझा एक किस्सा होता. एकदम शेणाने भरलेला किस्सा होता. असं बोलत नाही माझी पण हे कुमार कुमार कल्पेश कुमार कल्पेश बघा याच्यासाठी पण रहा नहीं जाता तड़प ही ऐसी है ना. किस्सा 5वी ते 10वीचा नाही तर माझ्या मनाने 11वी किंवा 12वीचा असेल. मराठीचा विषय होता आणि सर आले. सरांनी लिहिलं कातरवेळ कातरवेळ लिहिलं आणि सर सांगायला लागले की कातरवेळ म्हणजे काय काय काय. मुलांची मागे मस्ती चाललेली होती. त्याच्यामध्ये मुकेश बरोबर सगळ्यांची आणि महान यांची सगळ्यांची मस्ती चाललेली होती. आणि सरांनी बघितलं त्यांना आणि त्यांना तेवढ्या मुकेशला उठवलं. मुकेश तू त्याला विचारलं कातरवेळ म्हणजे काय. तर महान सांगतो इकडून वस्तारा सांग वस्तारा. हरामी हो बेटा. दुसरा सांगतो कैची सांग कैची. शाबास बेटा. हा उठला आपण गडबड उठला सांगतो सर वस्तारा. सर सांगतात तिकडून काय अरे कहना क्या चाहते हो. नाही कैची कैची. तेव्हा पण कधी पण कैची बघितली ना तर मला त्या मुकेशची पहिला आठवण येते. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. वा जोरदार टाळ्या. कैची कैची बोलावं तुझ्या आईची सही पण घेऊन असं काय बोलावं. मस्त जोक मारा रे या हस रे हलकट हस. राजू 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 अभी मजा आएगा ना भिड़ो. किस्सा असा आहे की आपल्या क्लासमध्ये जेवढी पोरं होती अजय धवल शेखर हे सर्व खो खोमध्ये सर्व एकत्र असायचे. आणि एक असं होतं की यांना सांगितलं की उद्या खेळायला जायचं तर जायचं. एक दिवस असं झालं की 10वीचं वर्ष होतं. आम्हाला खेळायला सरांनी योगेंद्र सरांनी सांगितलं तुम्ही जायचं ना 10वीचं वर्ष आहे. निसर्गगिरी नंतर ती काय करायचं आपल्याला खेळायचं. 10वी होईल परीक्षा होईल ते होईल आपण निघायचं. मग काय करायचं मग जागा कुठे जायचं असेल तर आम्ही काय केलं तो आता शकुंतरी परिवाराचा जो
हॉल आहे जे डान्स वगैरे होतो त्याच्यावरती गॅप आहे असा थोडा तिथं आम्ही सर्वांनी वह्या पुस्तकं तिथे ठेवली आणि प्रत्येक सायकलवर आम्ही निघालो वसायला खेळायला. तिथून आम्ही खेळून वगैरे आलो. कुठे तिथे आम्ही फर्स्ट मारलं आणि आम्हाला जिल्हास्तरीय बदलापूरला पडवलं. आम्ही क्लासमध्ये आलो, आम्हाला दुसऱ्या दिवशी उभं केलं तुम्ही कुठे होता. यांना पहिलं सांगितलं की आपण खेळायला गेलो असं कोणीच सांगायचंच नाही, कोणीच सांगितलं नाही. दुसऱ्या दिवशी जेव्हा सरांना माहिती पडलं की हे लोक तिथे आल्यात फर्स्ट प्राईज मारून बदलापूरला आल्यात तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही मूर्खांनो 10वीची परीक्षा आहे आणि तुम्ही खेळायला जाता, तुम्हाला लाज वाटते की नाही. याच्यातलं आमच्यातलं एक जण बोलला आम्हाला लाज कुठली, आम्ही अशी पण बिल लाजेचेच आहोत माणसं. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. हे तुझ्यानंतर सगळ्यांना आठवतात की दिसते मला चेहरा असे आठवतात. हा हे दिसते. हॅलो नमस्कार. हेलो. दहावीचा किस्सा सांगतोय मी. म्हणजे आता मित्र आलाय माझा जुना मित्र जोडीला. तर पहिल्या दहावीला अगोदर 4 लेक्चर व्हायची. 4 लेक्चर नंतर आपल्याला जेवणाला सुट्टी भेटायची. तर मग खायचं आपली 12 पावणे 12ला आपली प्रार्थना व्हायची. नंतर मग आपला लेक्चर चालू. मग आपल्या जेवायच्या घरी टाईम 12:30-1. मग 1 वाजला ना भूक लागायची आणि आम्ही घरून डबे आणायचो पेपरमध्ये बांधून आपला. तर मग कोणाचा डबा भेटत असा. मग एक डबा काढला मी, इथे लेक्चर चालू आहे. मग खायला सुरुवात केली. फोडला असं गोल पडायचा त्याला असा. मग तो खायचा थोडा. मग त्याला जरा त्याचा वास गेला भाजीचा. काय कसली भाजी आहे मग खाऊन मग त्याला द्यायचं. मग तू मला दे. मग असं 2-3 त्याच्यामध्ये कोण होता. सोनिया आपला जितेंद्र तो होता, कैलास असे 2-3 होते. मग लेक्चर चालू असताना आम्ही पूर्ण डबा संपवायचो होतो. जरा पण एकदम कागद एकदम गुंडी करून खिडकीच्या बाहेर सगळा डबा संपला बिपला सगळं झालं. एकदम ताटून घुसून एकदम वहीची पानं फाडायची त्याला सगळं झालं. नंतर मग जेवायची सुट्टी झाली. नंतर मग आम्ही आपापले डबे काढले खायला. असा डबाच नाही सापडत. वाटतं माझा डबा कसली भाजी होती. बटाट्याची. मागाची खालीच ती तुझा डबा होता. अच्छा वर्गाचे डबे तुम्हीच होते का. मुलींपैकी पल्लवी नाही बोली तरी बोलून ये आवर पण वहिनी आठवला. 6वीला असताना 6वी अ मध्ये शेवटचा लेक्चर होता आणि ऑफ पिरियड होता आणि पूर्ण गोंधळ. म्हणजे वर्गात शिक्षक नसल्यानंतर आपण गोंधळच करायचं. वंदे मातरम सुरू झालं म्हणजे शाळा सुरू वंदे मातरम सुरू झालेलं आणि कोणाला काहीच माहिती नव्हतं. फक्त आपल्या वर्गात गोंधळ चालू होता. त्या दिवशी मला वाटते की माहीत पण नसावा वंदे मातरमचा आपल्याला आवाजच नव्हता आला. आणि शेवटला भोईर सर आलेले. भोईर सरांनी पूर्ण वर्गाला छडी दिलेली. आठवते 6वी अ मध्ये. मला ती छडी अजूनपर्यंत आठवते. पहिली आणि शेवटचा मार खाल्लेला तो भोईर सरांचा. अजूनपर्यंत भोईर सर कुठे पण दिसले तर ते नात्याने माझे मामा लागतात. असं अजूनपर्यंत असाच आवाज देतात. काय पल्लवी असं वाटतं खरंच मी अजून शाळेतच आहे असं मी नाही विसरली ते. देखा आपने लापरवाही का नतीजा है. मार खाण्यामध्ये आहे मार खाल्लाय. बरं अजून एक तुम्हाला त्या क वर्गातले त्यांना रंगनाथ माहिती का. रंगनाथ प्रशांत आणि यशोधर हे त्रिकूट होतं. त्याच्यातला रंगनाथ आहे त्याला बोलतात खुब्या. तर ते खुब्या नाव का पडलं हा किस्सा सांगतो मला. तर प्रशांत आणि त्याची फायटिंग झाली, मारामारी झाली त्याच्यावर. तर त्याने काय केलं शेतामध्ये आपल्याला माहितीये का खुबे बोलतात त्याला. तर त्याने तो एक आणला. तो असा आणला एक नासका असतो माहिती त्याला खूप वास येतो. तो खुबा घेऊन आला तो आणि हा त्या बँचवरती बसलेला होता आणि ह्याने येऊन तो खुबा फोडला आणि त्याच्या डोक्यावरती टाकला.
पूर्ण त्याचा अंग त्या याच्याने पूर्ण वर्गात तो वास पसरलेला तेव्हा त्याला बोलायला मी खुला अरे हे भाई चलो भाई चंगू बंगू भाई रिटायर्ड पर्सन आहे म्हणजे माझ्या प्रत्येक केसामध्ये राकेश असतात बालवाडीपासून म्हणजे आमची अशी जोडी या पद्धतीनेच आहे. अच्छा किस्सा याच्यामध्ये अशा की दोन गोष्टी आहेत. ठीक आहे. सर्वप्रथम म्हणजे आम्ही 10वी पर्यंत वाढलो ना म्हणजे ऍक्च्युली इमॅच्युअर ही शब्द छोटापणे एवढ्यापर्यंत होतो. अभ्यास आणि बाकीच्या खोळा म्हणजे चांगल्या मुलांच्या चांगला खेळ असतील. आमचे खेळ काय दुपार जेवणामध्ये ते पिशवी असते ना कॅरी बॅग ती उडवायची. समज गया. म्हणजे कोणाचा काही संबंध नाही आम्हाला काय ते करताय ते मॅचबॉक्स हे घ्या नाही तर असंच की काही संबंध नाही की म्हणजे त्या वयाला साजेस असं काहीही काम नाही. फक्त आम्हाला आनंद मिळतो म्हणून कळायला एवढंच पर्यंत होतं या बाकी काही नाही. ये बड़ी अच्छी बात कही आप. तो एवढ्यापर्यंत होती जसं मी हा शिंदे त्याच्यानंतर एक हेमंत कोणाची पिशवी केवढ्या लांब जाते तेवढ्यापर्यंत म्हणजे आपण ते पाठीमागे म्हणजे शाळेच्या पाठीमागचा जो एरिया होता ना तर तिथून ते कॅरी बॅग शोधत बसतोय. लोक डब्यामध्ये कॅरी बॅग घेतो आणि ते उडवायचे. म्हणजे ते आता आठवलं तर अरे आपण एवढे वेळपर्यंत खेळत होतो असं वाटायचं. मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. एनिवे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 10वीचा अभ्यास जरी सगळे केला तरी ह्याने महेशने नंतर मग हे आपल्या जुचंद स्टेशनवरती अभ्यास करायला जायचे रात्री. म्हणजे आता कधीही आठवलं म्हणजे आम्ही कधी स्टेशनमध्ये आता तरी जातो म्हणजे कधी मी माझ्या मिसेस पासून घरापासून म्हणजे सगळ्यांना माहिती आहे की स्टेशनवरती आम्ही अभ्यास केलेला होता. तर रात्री 8:30 वाजता मी गेलो माझ्या मित्राची रिलीज झालाय तो त्या ट्रेनमध्ये विकणारा एक शेंगदाणे विकणारा आहे तो आता भेलपुरी विकतो. त्याला कधी सांगितलं ना आधी तू 20 वर्षापूर्वी शेंगदाणे विकत होता वगैरे तोही ओळखतो. हा आप लोक हा पण भेटते त्याला एवढ्यापर्यंत असं आठवणी आहे. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. याची स्ट्रगलिंग भरपूर मोठी आहे. त्याच्यानंतर शिंदेने पण गेलाय पण आज भरपूर छान वाटतंय. सगळ्यांना परत खूप आभार. धन्यवाद मित्रा. त्याने फक्त पिशव्या सांगितल्या आम्हाला अजून छंद होता ते चॉकलेटच्या मध्ये कलर करायचे कागद असायचे आधी यायचे चॉकलेट ते तर आम्ही ते पण गोळा करायचो आणि ते घरी नाही घेऊन जायचो. आम्ही लपवायचो पाण्याच्या टाकीच्या इथे बरोबर जवळजवळ 150-200 असे खूप जमा करून आम्ही ते लपवायचो. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. अजून एक जेव्हा शाळा सुटायची तेव्हा फाटकाच्या खाली वैष्णवाडी तिकडे कंपनी आहे जिथे ते हे मिळतात बॉल बनतात ते हा बॉल हा म्हणजे आम्ही गेलो आणि असं फेकायचं असेल रोड ज्या जेवढ्या लांब जाईल ना तेवढ्या म्हणजे आम्ही येताना पण आमच्या घोड्या चालूच असायच्या. अजितला काय ते सांगायचं हा सांगायचं दिसलं माझे मन पडले का मी हा बरोबर. आजचं एक सांगायचं म्हणजे चेतन आणि मी आमचा पहिला बेंच असायचा पण प्रत्येक वर्षी आमच्यामध्ये हा असायचा दोघात तिसरा सगळं तिसरा. तू समझा. हाँ नहीं तू समझा नहीं. ऍक्च्युली आता चेतन बोलला की ते बालवाडीपासून एकत्र होतं ना तर कसं झालं 5वी क मध्ये जेव्हा आम्ही इंटर केलं तिघांनी तर राकेश भोमीत चेतन पारवे आणि अजित बोगाटे. तर झालं कसं की राकेश अजित आणि चेतन तर बोलतात ना की दोघात तिसरा आणि माझं कसं होतं हे दोन शायनिंग होते एकदम स्टार. तर त्याच्यामुळे खूप ऍक्च्युली राकेशचा तर मी खूप हे आहे की काय शर्म आ गई. एक माझ्यापेक्षा छोटा असेल तो हा छोटाच आहे पण हा मी 82 आहे ऑक्टोबर 82. तर 9वी क मध्ये एक हे होतं आपली महामुनी मॅडम होते ना मराठीसाठी हा. तर आपली परीक्षा चालू होती आणि राकेश हुशार ना राकेश फटाफट पेपर लिहायचा. तर माझा गणितचा पेपर आला का माझी ऑलरेडी म्हणजे बोलतात ना टाय फिश. तर मी तेव्हा रिक्वेस्ट करायचो राकेशला की राकेश फक्त गणितचा कसा तरी ने मला बाहेर. तर राकेशने पेपर लिहिला आणि राकेशने असा पेपर केला तर मी लिहित होतो कॉपी करत होतो. तर मग मी असं बघितलं लेकिन 1 सेकंड तर महामुनी मॅडम मला डायरेक्ट बोलले अजित कशाने इकडे तिकडे बघतो तो पेपर दाखवतोय लिही फटाफट. म्हणजे हा असा माझ्यासाठी एक होता आणि खरंच चेतन आणि आपला राकेश हे माझ्यासाठी गुड लक आहेत आणि खूप आहे म्हणजे ह्याच्यामुळे मी 9वी पास झालोय मी खरं सांगतोय. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है.
जमलं तर काहीतरी पार्टी द्या मला. पण ऐकून खूप बरं वाटलं. जय जय. स्वतःहून कोणा काय करायचं खूप आहे पण ते मुलींमध्ये सांगणार की नाही. समझ रहे हो आप समझ रहे हो. हॅलो. आणि तिथे बीप टाकू. एक किस्सा असा आहे की आता शेखर बोलला की आम्ही खरं टॉपर होते. एकदा काय की नववीचा रिझल्ट लागला आणि स्कूलच्या बाहेर पडलो आम्ही. आणि याची काय की राकेशच्या वडिलांचं नाव केसरीनाथ, ते माझे मामा सख्खे मामा, आणि माझ्या वडिलांचं नाव पण केसरीनाथ. तिकडे काय झालं की पप्पांना स्टँडवर समजलं कारण केसरीनाथच्या पोराला पहिला नंबर आला. आणि नेमकं काय झालं की मी बाहेर पडलो याच्या गेटच्या बाहेर आणि नेमकी रिक्षा पॅसेंजर भरली पप्पांची समोर. पप्पांनी ती पॅसेंजर भरली रिक्षा थांबवली. इकडे रिझल्ट दाखवू काय येतो अरे घरी या दाखवतो. अरे दाखव घरी या. थांबलोच नाही. 42% मला पडलेले त्यांना तिकडे ओंकार झालेला की टॉपर केसरीनाथच्या पोराला पहिला नंबर आला. म्हणजे याच्या रिझल्ट वरून म्हणजे पप्पांचं नाव घेतलं म्हणून सांगते तुम्हाला. 5वी ते 10वी एकही वर्ष मी माझा रिझल्ट घ्यायला गेलो नाही शाळेमध्ये. एकही वर्ष मी तिथे पप्पांना पाठवायचं. मी प्रत्येक वेळी गोडदोड असायचो भाईंदरला माझ्या मामाकडे. आणि मला हेच टेन्शन असायचं की माझा पहिला येईल की नाही. म्हणजे मी पास होईल की याचं टेन्शन असायचं माझा पहिला येईल की नाही. कारण माझ्यानंतर हसायचा चेतन असायचा. आमच्या दोघांमध्ये फर्स्ट आणि सेकंड आम्ही दोघं असायचं. तर पहिला आला की नाही एवढंच मला ऐकायचं असतं. पण तो माझा मुलगा पहिला आलाय हा आनंद माझ्या पप्पांना जेवढा व्हायचा ना ते पेड्यांचे बॉक्स घेऊन यायचे. एक आमच्या आजूबाजूला तिथे यायचे. आमच्या मामाकडे 2-3 आहेत त्याच्या कंपनीमध्ये जाऊन तिथे पण सांगायचे माझा मुलगा पहिला. तर तो जो आनंद होता ना पप्पांच्या त्यासाठी मी एकदाही शाळेत गेलो नाही. माझा रिझल्ट आला मी पप्पांनाच पाठवले रिझल्ट आला. भाई मजा आया. नाही हा त्यांना माहिती असं आठवण नाही ती. ह्याच्याकडे खूप एक्सिडेंट आहे. 10वी ब आम्ही वाटते 10वी ब मला वाटतं कमी दिसतंय बरोबर ना. माझं कसं थोरात सर क्लास टीचर 10वी ब थोरात सर क्लास टीचर. माझं नेहमी कसं असायचं त्यांच्या तासालाच फक्त पुढे बसणार. त्याच्यानंतर माझी जागा काही फिक्स नव्हती. कुठेही जाऊन बसायचो आणि मस्ती. महान, विनोद, जितेंद्र आणि मीनार बाकी खूप जण आहेत त्याचे यशोधर वगैरे आता दिसत नाही तिकडे. तर त्यातला एक असा एक किस्सा आहे की मी आणि मीनार दोघं फर्स्ट बेंचवर बसलेलो आणि मीनारने आणलेली मॅच बॉक्स माचीस. तर आम्ही काय करत होतो की माचीसची कांडी पेटून बाहेर फेकत होतो खिडकीच्या. पेटवतोय फेकतोय. आम्हाला वाटलं काय होणार नाही चल असंच करतोय कधीपासून. तर मामान सांगतोय घे वहीचं पान घे आणि त्याला लावून फेक. तर आम्ही तसंच केलं आणि गेलं आणि एवढी मोठी आग लागली. मला वाटते तुम्हाला आठवते की नाही सर्व दूर अ वर्गात ब वर्गामध्ये गेलेला आणि आम्ही सर्वांनी काय सांगितलं त्या रामदास मामांनी तिकडे जाऊन ते गवत पेटवलं. सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. कोणी लागले. वाह क्या एक्टिंग कर रहा है. आणि पण नाही मुलींनी ना खूप सपोर्ट केलेला. सर्वजण त्या टाकीकडे धावत गेलेल्या आणि बॉटल भरून वगैरे आणत होत्या. मला अजून आठवते सारिका अर्चला वगैरे. सरस्वतीचं मला तेवढं आठवत नाहीये. सरस्वती आणि आमच्यामध्ये फक्त एकच कॉम्पिटिशन असायचं की पहिल्या 1, 2, 3 मध्ये कोण येते म्हणून वर्गात बरोबर ना. त्या अर्चला आज नाही. अर्चला तर कधी दिसतच नाही आपल्याकडे. बस अजून सांगतो जरा थोड्या वेळामध्ये स्विमिंग पूलमध्ये असतो आपण तेव्हा सांगतो. पण पहिल्यांदा आयुष्यात एक गोष्ट मी आता ऐकली. आतापर्यंत फक्त आग लावणाऱ्या बायका ऐकल्या होत्या. आग विझवणाऱ्या कसे वाटले किस्से. भाई मजा आया. परत एकदा शाळेत गेल्यासारखं वाटलं की नाही.
तर आता आपण आपला जो स्टार्टर आलेला आहे चिकनचा तो घेऊया. स्टार्टर घेऊन आपण स्विमिंगच्या इथे जातोय आणि मग त्यानंतर मग आपला लंच ब्रेक होणार. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्सने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी लय गुंगाट हाय. आकाश गंगेला सोनेरी घाट, गंगेला सोनेरी घाट. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. हे स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, हे घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. हवा हवा
अगर इस फैसले के बाद तुम में से किसी एक ने भी भागने की कोशिश की तो मैं उसे गोली मार दूंगा। तू समझा? हाँ नहीं तू समझा नहीं. कौन है ये लोग? कहां से आते हैं ये? लेकिन एक सेकंड, लेकिन ये साला कर क्या रहा है यहाँ पे? मैं पागल हूँ, मैं पागल हूँ। हेलो. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. तुफान आपली यारी जगात हाय लय भारी, इमोशन्स ने भरलेली काळजाला भिडणारी यारी. हे लढायचं नाही आता भिडायचं नाही, आडवा आला त्याला सोडायचं नाही. आम्ही सोबत हाय, आमची पावर हाय, दणका तुम्हाला सोसायचा नाही. आपली यारी लय भन्नाट हाय, आपली यारी